अनेक हातांचे सहकार्य मिळावे या सोहळ्याला प्रत्येकाच्या साक्षीने अर्थ प्राप्त झाला क्षणाला ऋण व्यक्त करणे ही तर आपली रीत आभाराच्या शब्दातून जाऊया ही रीत तुटणार नाही हे नात्यांचे धागे सोबत जातील आठवणींचे धागे मागे पुन्हा भेटू अशाच एका नव्या उत्साहात तोडत राहू अभ्यासाच्या आणि ज्योतिषशास्त्राच्या प्रवाहात। सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद। पाहुण्यांचे व शिक्षक विद्यार्थी तसेच तशी शाळा जागेची उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या विश्वासांचे मनापासून आभार। आणि आपण या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करणार आहोत, तर आपण सर्वांनी उभे राहायचं। एक मिनिट सर, त्या तत्पूर्वी सर काही म्हणणार आहे? आभार प्रदर्शन झालं ते मला थोडंसं बोलायचं आहे आभार प्रदर्शनामध्ये। तर आजचा आपल्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे उपस्थित राहिलात आणि शोभा वाढवली। त्याच्यामध्ये विशेष मला उल्लेख करायचा आमचे जुने विद्यार्थी आलेले आहेत तिथे। नेहमी त्यांची नाळ आपल्या संस्थेशी जोडलेली आहे। प्रत्येक वर्षी त्या हजर राहून शोभा वाढवतात कार्यक्रमाची। असंच त्यांनी दरवर्षी यावं, आता मी त्यांना कायमचं आमंत्रण देत आहे। नेहमी आठवणीने त्यांनी यावं, आणखी आपल्या दुसऱ्या जुने सहकारी त्यांना पण घेऊन यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि आग्रह करतो। विनंती करण्यापेक्षा आग्रह करतो आणि आपल्या संस्थेचं असंच वाटचाल पुढे राहून द्या। तुम्हाला पण काय योगदान द्यायचं असेल शिकवण्यामध्ये वगैरे तर तुमचं स्वागत आहे। तर असं सगळं तुम्ही हे करतो। आत्ता आपल्याकडे भोजनाची पाकिटं तुम्हाला इथे जागेवरच आणून देतील। ज्यांना खायचं तर इथे वर्गात बसून खायला तरी हरकत नाही। आणि आमच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की पाकिट्स इथून तुमच्या बसल्या जागेवर काही डिश देण्यात येईल, तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि भोजनाचा आनंद घ्यावा। या कार्यक्रमाकरता जे आपल्याला कार्यकर्ते लाभले आमचे विद्यार्थी, त्यांचे पण मी आभार मानतो की त्यांनी आपलं अगदी तळमळीने सगळं योगदान दिलेलं आहे या कार्यक्रमामध्ये। तर पुन्हा त्यांचा एकदा आभार मानतो आणि आता आपण पसायदान घेऊन आपला कार्यक्रम संपवणार आहोत। विशेष आभार डॉक्टर डोईफळ्यांचा आहे की त्यांनी सुद्धा आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ आज बक्षीस दिली आहे आणि त्यांना जर 2 शब्द परिचय त्यांना विनंती करतो, हरकत नाही। ठीक आहे, बोला तुम्ही पण नंतर मग आपण पसायदान घेऊन आपण कार्यक्रम संपवणार आहे। हॅलो, नमस्कार। मी काही वक्ता नाही आहे किंवा नेता नाही आहे। माझ्या मनामध्ये जी श्रद्धा होती आईप्रती जो आदर होता त्याप्रती मी हे दान स्वरूपामध्ये दिलेले आहे। त्याचप्रमाणे ह्या संस्थेचं कार्य अतिउत्तम आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे। कारण की ह्यापूर्वी अरुण सर ज्या शिक्षकाकडे शिकले होत्या त्या ठिकाणी मी बेसिक आणि ॲडव्हान्स शिकलो होतो, पण माझी काही प्रगती झाली नाही। पण मी ह्या संस्थेमध्ये गेल्या वर्षी काही कालावधीसाठी मी येत होतो। मी बिझी माणूस आहे, मी MBBS आहे, LLB आहे, FIS आहे, इंडस्ट्रियल रिलेशन आहे। आय एम वेल नोन अँड हॅव्हिंग लॉट ऑफ रिस्पेक्ट इन सोसायटी एव्हरीवेअर। आणि मला मी तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी ज्या ज्या कंपनीमध्ये जातो त्या फॅक्टरीच्या ॲक्टनुसार मला 15/20ची AC कॅबिन मिळते। तर मला काय जो लाभ आहे तो पुण्य कर्मासाठी मी हा सादर केला आणि माझ्या मातृसाठी मी तो सर्वांना अर्पित केला। आणि मला संस्थेने स्वखुशीने संधी दिली, 2 मिनिटांचा बोलण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी संस्थेचा फार फार आभारी आहे। आणि माझी प्रार्थना आणि विनंती अशीच आहे की आपण ह्या संस्थेतून जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करावं आणि उत्कृष्ट ज्योतिष बनावं। कारण ह्या ज्योतिष विद्येमध्ये असं आहे की तुम्ही प्रत्यक्ष सत्य जे व्यक्त करू शकता, कुणाला किती पटेल का पटेल हा याच्यातला भाग आहे, पण तुम्ही ज्ञान प्राप्त करून